हाय गाईज, रत्नदीप ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत एक नवीन रेसिपी, म्हणजेच आज आपण बनवणार आहोत पालक पनीरची रेसिपी। तर चला आपण बघूया काय काय साहित्य आपण घेणार आहोत पालक पनीर बनवण्यासाठी। इकडे पाहू शकता तुम्ही, आपण एक जुडी पालक घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लिंबू घेतलेला आहे, दोन कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता घेतलेला आहे। इकडे आपल्याला कोरिएंडर पावडर लागणार आहे, तसेच किचन किंग मसाला आपण वापरणार आहोत, हळदी, मसाला, चवीनुसार मीठ देखील घालणार आहोत आपण। हे सर्व होतं आपल्याला आज लागणारं साहित्य तुम्ही पाहिलेलं आहे। इकडे तुम्ही पाहू शकता आपण 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे कापून। आता पालक आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत। सर्व पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण गॅसवर हिला बॉईल करून घेऊया थोडी, म्हणजे पालकचा वास नाही येणार। जोपर्यंत आपलं पालक बॉईल होतोय तोपर्यंत आपण इकडे आता मसाला शिजवून घेणार आहोत। तेल घालून घेणार आहोत आता आपण मसाला शिजवण्यासाठी। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत, जिरं परतून घेऊया थोडं आपण। जिरा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। स्लो गॅसवर आपण आता कांदा शिजवून घेणार आहोत। छान असा कांदा आपल्याला शिजवायचा आहे। कांदा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर कांदा शिजवून घ्यायचा आहे। छान असा आता कांदा शिजलेला आहे थोडा। आता आपण यामध्ये आता टोमॅटो घालणार आहोत, लसणाच्या पाकळ्या देखील घालणार आहोत आता आपण। यामध्ये आपण आता मिरची देखील घालणार आहोत। इकडे तुम्ही पाहू शकता कांदा छानपैकी शिजलेला आहे आणि त्याचबरोबर इथे देखील आपण पाहू शकतो पालक देखील छान असं बॉईल झालेलं आहे। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण हळदी टाकणार आहोत, तसेच थोडासा आपण यामध्ये आगरी मसाला वापरणार आहोत। थोडाच मसाला टाकायचा आहे कारण की आपण मिरच्या देखील टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। तुम्हाला थोडं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून 2 मिरच्या वाढवू शकता। चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आपल्याला थोडं। छान आता सर्व मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवर आपण हे सर्व शिजवून घेऊया। यामध्ये आता आपण धनिया पावडर घालणार आहोत, आणि किचन किंग मसाला देखील घालणार आहोत आपण। असं मिक्स करून घेऊया। पाहू शकता तुम्ही इकडे आपला कांदा सर्व मसाला आपला शिजवून झालेला आहे। आता आपण हे थंड करण्यासाठी आपण सोडून देणार आहोत 10 ते 15 मिनिटं। इकडे आपण तुम्ही पाहू शकता पालक देखील आपण थंड करत ठेवलेली आहे। छान अशी बॉईल झालेली आहे पालक। आता यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो सर्व घालणार आहोत आपण। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं। आता आपण यामध्ये सर्व आपली पालक घालणार आहोत, कोथिंबीर घालणार आहोत आपण। कोथिंबीर घातलेली आहे। आता आपण यामध्ये अर्ध लिंबू आपण घालणार आहोत। हे सर्व मिश्रण आता आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये। यामध्ये आता आपण या पेस्टमध्ये थोडंसं पाणी देखील घालणार आहोत। इकडे पाहू शकता तुम्ही छान अशी पेस्ट आपली वाटून झालेली आहे।
आणि कलर देखील पाहू शकता, हिरवा रंग कसा आलेला आहे पेस्टला, एकदम डार्क हिरवा कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण तेल घालणार आहोत पहिल्यांदा. इकडे पाहू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे. पहिल्यांदा आपण आता यामध्ये तेजपत्ता घालणार आहोत. त्यानंतर आपण काली मिरी आणि लवंग घालणार आहोत. छान असं परतवून घेऊया हे. आता आपण यामध्ये आपण ते वाटून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण आपण यामध्ये घालणार आहोत. स्लो गॅसवर हे सर्व मसाले आपण आता छान असं शिजवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. मीठ पुन्हा एकदा टेस्ट करून बघितलेलं आहे, थोडं कमी वाटते म्हणून अजून आपण वरतून थोडं मीठ घालूया. इकडे पाहू शकता तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला देखील छान शिजून झालेला आहे. आता आपण यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत. जितकी ग्रेव्ही हवी आहे तुम्हाला तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. आता आपण सर्व हे मिश्रण मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. छान असं उकळी येतपर्यंत आपण आता हे शिजून देऊया पूर्ण. पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये सर्व पनीरचे पीसेस घालून घेणार आहोत. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण याच्यात वरतून आपण पनीर ग्रेट करणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सर्व मिक्स झालेलं आहे. ऑलमोस्ट आपलं पालक पनीर रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. आता यामध्ये आपण वरतून बटर घालणार आहोत. आणि गॅस बंद करून घेणार आहोत. आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये हे सर्व आपण सर्व करणार आहोत. तर चला मग बघूया आपण आपली कशी टेस्ट लागते पालक पनीरची. आता आपण पाहणारच आहोत. इकडे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहोत सर्व आपण पालक पनीर. बघा कसं टेक्स्चर आलेलं आहे सुंदर असं.